हे आम्ही दरवेळेस सांगतो, सर्व्हिस रोड कोण साफ करतो? मी काल तुम्हाला सांगितलेलं, काल हा रस्ता मुंबईचा सर्वात चांगला रस्ता आहे. किती गाड्या आहेत तिथे, आपल्याला लाजा पण वाटत नाही. 10 वेळा सांगायचं एका आमदाराने तुम्हाला 6 वेळा जो आमदार झालेला त्यांनी तुम्हाला 10 वेळा सांगायचं तुझं वय जेवढा आहे ना तेवढ्या वेळा मी आमदार राहिलो. फक्त पैसे घ्यायला जमतात त्या. किती गाड्या लागल्यात तिथे? काय कधी उचलणार? काल सांगितलेलं मी उचल म्हणून वाट लावून ठेवली आपल्या सगळ्या रस्त्यांची. आणि ते हँडिकॅप वाल्यांना द्या ना, आतमध्ये द्या. कुठे टपल्या टाकायचे आतमध्ये टाकू द्या ना. त्यांना कुठे सांगितलं का मेन रोडवर टाकायला तुम्हाला कमिशनर मिळून दिलाय का? आणि मला 4 वर्षाचा हिशोब द्या की म्युन्सिपालिटीने एक गाडी परमिशनची दिली, एक गाडीला परमिशन दिली आहे. काही काय म्हणतात द्या तुम्ही लोक. संध्याकाळी यावं ते या सगळे, कोण मोटरसायकलवर खात बसले, कोण गाड्या लावून खात बसले. ह्या रस्ता कोण बनणार आहे? सर ये इनका काम है और सर मिलेनियम हॉस्पिटल खोलने का ध्यान रख दिया. क्रिस्टल वाले फक्त चोऱ्या करतात, बाकी काहीही काम करत नाहीत. कचरा उचलण्याची जबाबदारी तुमची आहे. आम्ही चांगली लोक आहोत म्हणून तुम्हाला जागाही देतो कचरा टाकायला. आमची जबाबदारी नाही ती, पण तुमच्याकडे मागचंच नाही. आरती लोक तुमची वशिल्याची आहेत, ती कामावरच येत नाही. जे बंद करण्यासाठी म्हणून मी प्रायव्हेटायझेशन केलं, माझाच पराभव. पूर्वी इथे दादा भाईच्या घरी भांडी घासायला पासून ते धुळी धुण्यापर्यंत लोक तिथे कर्मचारी ठेवायचे आणि स्वतःच्या घरी घेऊन जायचे. ते काम ते बंद झालं पाहिजे. तिथे सगळ्यांच्या उपस्थितीत सांगतो, माझ्या घरात एकदाही कधी महानगरपालिकेचा माणूस काम करायला येत नाही. मला ही पद्धतच आवडत नाही. जर परवडत नसेल तर आपलं घर मोठं करू नका, पण तुमची माणसं जाऊन लोकांच्या घरात काम करतात. आणि आता परत ही पद्धत सुरू झाली, तुम्हाला स्वतःला वाचून घ्यायचं म्हणून. किती माणसं आहेत का मला आज बोलण्यामध्ये तुमची? तुम्हाला काय सांगितलेलं की सकाळी एकदा ते बायोमेट्रिक करा आणि जाताना बायोमेट्रिक करा. अरे काय करतो, कुठे करतो, कुठे तुमच्या मशीन, कुठे तुमच्या पेट्या? मैं बोलता हूं ना की मी क्रिस्टलला आणून क्रिस्टलने वाटोळं करून टाकलं शहराचं, वाटोळं. आणि तुमच्या डोक्यात हवा आहे, आमचं कोणी काही करू शकत नाही. आम्ही वरनं आलो. अख्खं मुंबळा बंद करेन एक दिवशी, अख्खं मुंबळा या क्रिस्टलसाठी. सगळा रस्ता आणून टाकून देईन रस्त्यावर. मी जर मुंबई महानगरपालिकेत जाऊन कचरा टाकू शकतो तर इथे टाकायला मला काही फरक पडत नाही. हे शहर अशांत होऊ नये म्हणून मी सगळे सांभाळत असतो की जाऊ द्या. हे उगाच जरा काय झालं की हिंदू मुसलमानाची आग लावायची सवय लागली लोकांना म्हणून मी इथे शांत असतो. काय पण तुमच्यामुळे ह्या शहराचं वाटोळं होत आहे. त्याचं पहिलं कारण म्हणजे क्रिस्टल आहे. हातगाडीवाले, फेरीवाले कोण साफ करणार त्या रस्त्यावरती? पिवळ्या पट्ट्याच्या बाहेर फेरीवाले येऊन बसतात. आता ते पण काम आम्ही करायचं, पिवळ्या पट्ट्याच्या बाहेर ते पण काम आम्ही करायचं. कधी नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.